ऐसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुकोबाराय म्हणतात, आमच्या चरित्रामध्ये आमच्या जीवनामध्ये जे काही आश्चर्य दिसतंय तुम्हाला, त्यात आमचं काहीही त्याच्यामध्ये कौतुक नाहीये किंवा आमचं स्वतःचं काहीच योगदान नाहीये. जे काही आमच्या चरित्राला सौंदर्य प्राप्त झालं असेल, हा आमच्या भगवंताचा आमच्यावरती असणारा विशेष प्रेमाचा भाग आहे. पहा, या बोलण्यातून या भावनेतून खूप काही शिकण्यासारखं आहे बरं. मरळ खूप स्वतःच्या जीवनामध्ये डेव्हलप व्हा. स्वतःच्या जीवनात तुम्ही श्रीमंत व्हा, ज्ञानवान व्हा, गुणवान व्हा, धनवान व्हा, पद प्रतिष्ठा, खूप काही स्व कष्टावरती स्वबळावरती ईश्वर काय असेल ना, खूप मोठे व्हा. पण जेव्हा तुम्ही समाजामध्ये नाव लौकिकाला याल, खूप श्रीमंत व्हाल किंवा एखादं पद तुम्हाला प्राप्त होईल, तर ते जे पद मिळाल्यानंतर, धन प्राप्त झाल्यानंतर एक चूक करायची नाही. फक्त आपण खूप मोठं व्हायचं, फक्त चूक करायची नाही. कोणती? या पठ्ठ्यानं केलं, मी माझ्या बळावर मोठा झालो, एवढं मात्र बोलायचं नाही. ही चूक करायचीच नाही. खूप श्रीमंत व्हायचं, खूप गुणवान व्हायचं, खूप धनवान व्हायचं, पण श्रेय गुरुला आणि परमेश्वराला द्यायचं, स्वतःला घ्यायचं नाही. जर मिळालेलं टिकवायचं असेल तर श्रेय गुरुला द्या, आपल्या श्रद्धास्थानाला द्या, आई वडिलांना द्या, भगवंताला द्या, तर मिळालेली गोष्ट टिकून राहील. आपल्याकडनं गडबड नेमकी हीच होते. खूप लोक कष्ट करतात, खूप काही मोठे होतात, पण एक चूक करतात, पठ्ठ्यानं केलं इथेच चुकतात. हे झालं की आपण फसलो. इथे शिकण्यासारखं आहे. तुकोबाराय म्हणतात, ते आमचं काहीच योगदान नाहीये. जे काही घडलं असेल ते आमच्या भगवंतानं आमच्यावर केलेल्या प्रेमाचा तो परिणाम आहे, त्याचा तो प्रभाव आहे. आता दुसरा एक मुद्दा या पहिल्या चरणात चिंतनासारखा आहे. एरवी कीर्तनामध्ये आपण एक भक्त भगवंतावरती किती प्रेम करतो हेच ऐकतो आपण, पण आज भगवान आपल्या भक्तावर किती विशेष प्रेम करतो त्याचं चिंतन करायचं आपल्याला. भक्तानं भगवंतावर प्रेम करणं ही झाली भक्ती, पण भगवंतानं भक्तावर प्रेम करणं ही भक्तीची पराकाष्ठा. याच्या पुढे जाऊन आणखी बोलते. आपण मंदिरात जाणं, भारतभाऊ, आपण मंदिरात जाणं ही झाली आपली भक्ती, पण मंदिरातला देव आपल्या घरी येणं ही भक्तीची पराकाष्ठा. आपण देवासाठी रडणं ही झाली आपली भक्ती, पण देवानं आपल्यासाठी रडणं ही भक्तीची पराकाष्ठा. आपण देवाला काही बाई मागणं ही झाली भक्ती, पण देवानं भक्ताला मदत मागणं ही भक्तीची पराकाष्ठा. आपण देवाचं उचिष्ट खाणं, त्याला आपण प्रसाद म्हणतो. आपण देवाचं उचिष्ट खाणं ही झाली भक्ती, पण भगवंतानं भक्ताचं उष्ट खाणं भक्तीची सफलता पराकाष्ठा. तुम्ही म्हणाल, देव कुठं भक्ताचं उष्ट खातो का? का खात नाही? कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम. भगवान भक्ताचं उष्ट खातो, पण भक्ती तेवढी तयारीची असली पाहिजे आपली. देवानं भक्ताचं उष्ट खाणं भक्तीची पराकाष्ठा आहे. आपण देवाचं भजन करणं ही झाली भक्ती. आपण देवाचं भजन करणं ही झाली भक्ती, पण देवानं भक्ताचं भजन करणं भक्तीची पराकाष्ठा. प्रश्न पडाल तुम्हाला, देव कुठं भक्ताचं भजन करतो का? का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त होऊन गेली, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. ती भगवंताचं भजन करत होती, नवल नाही, भगवानच तिचं भजन करत होते. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी नाव आहे तिचं, महिला भक्त आहे ती. तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं.
2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव अगदी बरोबर आहे. तिचं नाव राधा आहे. राधा कृष्णाचं भजन करते काय नवल. कृष्णच राधेचं भजन करतायत. कृष्ण भजन करतात काय नवल. 33 कोटी देवता राधेचं भजन करतात. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. राधा राणी सारखी भक्ती आपल्या जीवनात घडावी याच्यासाठी टाळी वाजून प्रेमानं आमच्या सोबत भजन करा. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. संवाद चाललाय की सगळी देव राधेचं भजन करताय. देव करताना आपण गप्प बसलोय. माझ्या मागे म्हणा. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. अण्णा इकडं ना आवाज थोडा कमी येतोय. आवाज कमी येतो इकडे. थोडं सगळे मिळून म्हणा जोरात. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. वाह वाह. शिवजी के डमरू से आवाज आई, राधे 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 राधे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे म्हणा. मरळ खरंच खूप छान म्हणताय तुम्ही. म्हणजे तुमचं भजन ऐकून मरळ मध्ये माझी मरगळ निघून गेली बरं. सगळ्यांनी हात उंच करा प्रेमानं. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे म्हणा. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 राधे. बोल राधा राणी सरकार की जय. खूप धन्यवाद सगळ्यांचे. भक्ती अशी करावी. आपण देवाचं भजन करतो काय नवल. देवानं आपलं भजन करावं ही भक्तीची पराकाष्ठा. हाच भाव या अभंगात आहे. हाच भाव की एक भक्त भगवंतावर प्रेम करतो. भक्ती झाली. पण भगवंतानं भक्तावर विशेष प्रेम करणं ही भक्तीची पराकाष्ठा. मग इथे तुकोबाराय सांगतात भगवंताचं भक्तावर असणारं प्रेम
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव मरळ. प्रेमाचे दोन प्रकार आहेत, एक व्यावहारिक प्रेम आणि एक परमार्थिक प्रेम. एक जीवाचं प्रेम, एक देवाचं प्रेम. व्यावहारिक जे प्रेम आहे ना ते कमी जास्त होतं. ते कधी वस्तूवर, कधी व्यक्तीवर, कधी व्यक्तीवर, कधी वस्तूवर. व्यावहारिक प्रेमामध्ये जर प्रेम करण्याची जागा चुकली तर माणसाचं पतन होतं, नाव खराब होतं, जिंदगी बर्बाद होते जर प्रेमाची जागा चुकली तर. पण परमार्थिक प्रेमामध्ये नाव खराब होत नाही, नाम उंचीला जातं आणि ते परमार्थिक प्रेम माणसाला अजर अमर करतं. ही परमार्थिक प्रेमाची ताकद आहे. पण व्यावहारिक प्रेम कधी कधी त्याच्यात फसगत होते माणसाची. का? ते बदलतं ना, ते कमी जास्त होतं, कायम टिकून राहत नाही व्यावहारिक प्रेम. ते कधी वस्तूवर असतं तर कधी व्यक्तीवर असतं. माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी एक साधारण उदाहरण देते. एक श्रीमंत घरची बाई होती. सोन्या नाण्याचा खूप छंद तिला. सोनं एवढं आवडायचं की सोन्यापुढे सणाची सुद्धा किंमत नाही, एवढं तिला सोनं आवडायचं. सण आला की मालकाला म्हणायची, या सणाला कोणता दागिना घेता? प्रत्येक सणाला तिला दागिनाच पाहिजे आणि विशेष करून संक्रांतीच्या सणाला तर मोठा दागिना पाहिजे. संक्रांतीचा सण तोंडावर आलेला, मालकाला म्हणते, मालक या सणाला मला कोणता दागिना घ्याल तुम्ही? तो म्हटला, अगं तुला सर्वच दागिने आहेत. आता भारतात असा एकही दागिना राहिला नाही की तो तुझ्याकडे नाही म्हणून. आणि खरंच तिला सर्वच दागिने होते, एवढे दागिने तिला. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, नगात नट घालुनी सगळा थाट माट करुई, सगळा थाट माट करुई. नेसले गा नेसले शालू पैठणचा, नेसले गा 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 शालू पैठणचा. डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, नाकात नथ घालुनी, सगळा थाटमाट करुनी. मरळ मध्ये दाखवायला नाही हो, असली बाई होती डेंजर. तिला खूप दागिन्याचा छंद. ती मालकाला म्हणते, मला भारतातला दागिनाच नको, मला अमेरिकेतून घेऊन या. किती आगाऊ बाई म्हणावी लागेल. अमेरिकेतून दागिना आणा म्हणते. तिचा मालक वैतागलेला. तो म्हटला, ठीक आहे अमेरिकेतून घेऊन येतो. तो उठला आणि गेला पंढरपूरला. वडारी मामाला म्हटलं, वडारी मामा असा सुंदर 2 किलोचा वरवटा बनवा, लागल तेवढे पैसे घ्या. 2 किलोचा वरवटा बनवला दगडाचा. लोहार मामाकडे गेला, त्याला साखळदंड बसवला. सोनार मामाकडे आला, असलं पॉलिश मारलं जणू काही खरंच आहे, असलं बनवलं. आणि गिफ्टच्या दुकानात गेला आणि पॅकिंग एवढं छान केलं ना, पॅकिंग पाहिलं कीच असं वाटलं की वस्तू किती भारी असेल म्हणून आतमध्ये.
नाहीतरी तात्या आता अलीकडे पॅकिंगला तर फसतात लोक. आता फक्त पॅकिंग चांगलं पाहिजे. आपलं सुद्धा पॅकिंगच चांगलं आहे, पण याच्यात किती घाण आहे याचा अभ्यास करतोय का आपण कधी? ज्या डोळ्यांना आपण म्हणतो हरिणीसारखे डोळे आहेत, सकाळी उठल्या उठल्या ते डोळे पाहावेत, आपणच आपले, दुसऱ्यांना नका दाखवायला जाऊ. किती घाण येते डोळ्यातून. ज्या नाकाला म्हणतो आपण काय नाक आहे तलवारीच्या धारेसारखं, या तलवारीच्या धारेसारख्या नाकाला श्रावणातली धार लागावी मग, पावसासारखी. मग हे नाक किती सुंदर आहे ते लक्षात येत आहे. फक्त पॅकिंग छान आहे दादा, आज सगळी घाणच आहे. रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम, देख इसकी सुंदरता हो जाती नींद हराम. ये माया तेरी बहुत कठिन है, ये माया तेरी बहुत कठिन है, ये माया तेरी बहुत कठिन है, ये माया तेरी बहुत कठिन है. फसतोय आपण, सावध राहायचं. पॅकिंगला पाहून आपली फसवणूक होणार नाही याच्यासाठी आपणच आपली काळजी घ्यायची. पॅकिंग छान केलं, तो माणूस घरी दारात आला, पाहिलं ते पॅकिंग, तिला एवढा आनंद झाला, हातातला बॉक्स हिसकावून घेतला. पाणी पाहिजे का मालकाला ते सुद्धा विचारलं नाही, बॉक्स फोडला, गळ्यात घातलं. मान खाली गेली तिची, कारण ते 2 किलो आणि साखरदंड ते मिळून अर्धा किलो, 2.5 किलो वजन होतं. मानेला 2.5 किलो वजन कसं सहन होईल? मान खाली वाकली. बाई मोठी विचित्र, तिनं असं पाहायची कपाटामध्ये. मालक म्हणतात, काय गळा दिसतोय तुझा, अख्ख्या मरळमध्ये तुझ्यासारखा दागिना नाही बघ कुणाला, काय सुंदर गळा दिसतोय तुझा. मालकानं कौतुक केलं, पण पोट कुठं भरतंय. ती म्हटली, मालक हा दागिना काही मला भारतातला दिसतच नाही. तो म्हटला, तू तर म्हटली होती अमेरिकेतून घेऊन या, मी तिकडून घेऊन आलोय. मालक, नाव काय याचं? वरवटा मॉडेलिंग. वरवटा मॉडेलिंग असलं कसलं नाव? अगं हे दुसऱ्या देशातलं नाव आहे त्याच्यामुळे. ती म्हटली, बाई हे वरवटा मॉडेलिंग मला काही जमणार नाही, मी वरवटाच म्हणत. ती म्हणे, तुला काय म्हणायचं ते म्हण. आता मालकानं एवढं कौतुक केलं तरी तिचं पोट कुठं भरतंय. तिच्या एकच डोक्यात, गल्लीतल्या सगळ्या बायांना पाहिलं पाहिजे, पण सणासुदीला बाया स्वतःच्या घरचा सण सोडून आपल्या घरी कशाला येतील. म्हणून तिनं घरात मिक्सर आहे, पूर्ण यंत्र आहे, गाळण आहे, हे सगळं असताना सुद्धा कोपऱ्यात पडलेला पाटा वरवटा उचलला आणि दारात पुरण वाटायला बसली, ते वरवटा गळ्यात घालून. ते गळ्यात ते काढच ना त्याला, काही जरी चूल जरी फुकायला लागली तर वरवटा गळ्यातच, चपाती लाटायला लागली वरवटा गळ्यातच, तिचा स्वतःचा मेकअप करायला लागली तरी वरवटा गळ्यात, चहा बनवायला लागली वरवटा गळ्यात, म्हणजे ती काढच ना. आणि मग दारात पुरण वाटायला बसली, पण वरवटा गळ्यातच होता का? तिच्या डोक्यात आपण पुरण वाटायला बसू,
मग तो अलंकार असा, दारातून राधा आसरा दगडा धोंडा केसरा मंडा सुरेखा शीतल मेघा कांचन श्यामा, या सगळ्या जातील दारातून, माझ्या गळ्याकडे पाहतील, म्हणतील अक्का हे काय घातलंय गळ्यात, हा अलंकार कोणता आहे, मग माझ्याकडे असेल त्यांच्याकडे नसेल, म्हणून दारात पुरण वाटायला बसली. पण मरळ तुम्हाला सांगते, तुम्ही काही कुणाला सांगू नका, ते वरवट्यावर पाट्या वरवट्यावर पुरण वाटायला लागली ना, तर हातातला वरवटा पुढं गेलं की गळ्यातला मागं यायचा. हातातला वरवटा पुढं गेला की गळ्यातला मागं यायचा. एवढं तिला लागलं, एवढं लागलं. एक बाई म्हणते अक्का काय दागिना दिसतोय तुम्हाला, आणि कुठून आणलाय हा दागिना. मग विचारल्यावर तर जोरातच पुरण वाटायची. मग तर कौतुक केलं की जोरातच पुरण वाटायची. शेवटी तिला एवढा वरवटा लागला, तो संध्याकाळी तिनं तो वरवटा काढला आणि दिला फेकून. म्हटली मला एवढं लागलं, आता मला दवाखान्यातच जावं लागेल. दृष्टांत संपला. दृष्टांतातून एकच सांगायचंय, हे व्यावहारिक प्रेम आहे. वस्तूचं कौतुक वाटलं, नवल वाटलं तर गळ्यात घातली, त्याच्यापासून त्रास झाला तर ती टाकून दिली. हे व्यावहारिक प्रेम. ते कमी जास्त होतं, ते बदलतं, ते कधी व्यक्तीवर कधी वस्तूवर. हे व्यावहारिक प्रेम आहे. पण माझ्या परमात्माचं प्रेम, देवाचं प्रेम, परमार्थिक प्रेम हे काही निराळं आहे, काही विशेष आहे. परमार्थिक प्रेम, ईश्वराचं प्रेम तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी रामायणातला एक भाग सांगते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामायणातला प्रसंग ऐका. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 भावंड लहान आहेत, बालपणी खेळ खेळतायत. रामाची इच्छा झाली आपल्याला खेळ खेळायचा. राम म्हणतात चला खेळ खेळू. अंगणामध्ये आले. अंगणात आल्यानंतर राम म्हणतात आपल्याला चेंडूचा खेळ खेळायचा आहे, त्याच्यासाठी 2 गट तयार करायचे आहेत. 2 गट तयार व्हा असं बोलल्याबरोबर लक्ष्मणजी फार सतर्क आहेत. लक्ष्मणजी म्हणतात दादा काय 2 गट तयार व्हा, मला तुझ्या गटात घ्यायचं असेल तरच हा लक्ष्मण खेळात, नाही तर आत्ताच निघालो बाजूला. लक्ष्मणजी रामावरची अशी श्रद्धा आहेत की ते खेळात सुद्धा रामाच्या विरोधात जायला तयार नाहीत. वास्तव काहीच नव्हतं, पण खेळात सुद्धा रामरायाच्या विरोधात जात नाहीत. एवढी प्रचंड श्रद्धा म्हणजे लक्ष्मणजी आहेत. राम म्हणतात ठीक आहे लखन, तू काही खेळातून बाजूला जाऊ नको, तुला माझ्या गटात घेतो. लक्ष्मणजी जर रामाच्या गटात येत असतील तर खाली राहिले 2, भरत आणि शत्रुघ्न. आता गट तयार करा म्हणायची गरज आहे का? आपोआप गट तयार झालाय. पण राम प्रत्येकाच्या मनाचा एवढा विचार करतायत ना. राम म्हणतात भरता तुला जर हा गट मान्य असेल उरलेला तरच खेळ खेळू, नाही तर खेळ मोडू. भरतजी समर्पण आहेत. भरतजी म्हणतात दादा तुझा खेळ पूर्ण होण्यासाठी तू जर मला विरोधी गटात उभं करणार असशील ना तर मी विरोधी गटात सुद्धा उभा राहायला तयार आहे, पण तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे, याला समर्पण म्हणतात. मी आता जे बोलते ते तुम्हाला कळावं याच्यासाठी सांगते. समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे स्वतःच्या सुखाला तिलांजली, आणि ज्याच्यावर आपलं प्रेम आहे तो सुखात राहिला पाहिजे, त्याचा अर्थ समर्पण आहे. नारदजी एकदा गोपिकांकडे आले. गोपिकांना म्हणतात देवाचं डोकं दुखतंय, आणि जो भक्त स्वतःच्या पायाखालची माती देईल त्या मातीनं देवाचं डोकं राहील, पण जो पायाखालची माती देईल तो नरकात जाईल. आतापर्यंत कितीतरी भक्तांना विचारलं होतं, सगळ्यांनी नाही देणार म्हणून सांगितलं, पण गोपिका नाचायला लागल्या. त्या म्हणतात नारदजी पोते भरून घेऊन जा, आमच्या पायाखालची माती आमच्या कन्हैयाच्या कपाळाला लावा. नारदजी बोलले अगं वेड्या आहात का? तुमच्या पायाखालची माती जर कृष्ण कन्हैयाच्या कपाळी लागली तर नरकात जाल तुम्ही. त्या गवळणी बोलल्या नारदजी आमच्या पायाखालच्या मातीनं जर आमच्या कन्हैयाची डोकेदुखी राहत असेल ना तर आम्ही त्याच्यासाठी नरकात सुद्धा जायला तयार आहोत. हे समर्पण आहे. चाहे जैसे मुझे
रख लो कुछ ना कहूँगा मैं, तेरा ही था तेरा सुख नाही, समोरच्याच्या सुखाचा विचार. दादा तुमचा खेळ पूर्ण होत असेल तर मी विरोधी गटात उभं राहायला तयार आहे. तुम्ही सगळेजण माझ्याकडे लक्ष देताय असं गृहीत धरून मी बोलते. कान देऊन ऐका. कोणीतरी भरतजीला विचारलं, भरतजी देवाच्या विरोधी गटात उभे आहात, पराभवाशिवाय दुसरं काही भेटणार नाही तुम्हाला, देव तुम्हाला. भरतजी बोलले, ऐका देवाच्या गटात राहणाराला जे भेटणार नाही ना ते आम्हाला विरोधी गटवाल्याला मिळणार आहे. म्हणजे काय भेटणार आहे म्हणजे देवाच्या गटातल्या प्रत्येक डावाला आमचं तोंड पाहतील, पण आम्ही विरोधी गटवाले प्रत्येक डावाला त्या परब्रह्माचं तोंड पाहू. याच्यापेक्षा मोठा लाभ कोणता आहे? आणि देवाचं तोंड पाहण्याचा फायदा कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. दृष्टांत फार लक्ष देऊन ऐकला तरच कळतो, मरळ नाही तर डोक्यावरून जाईल. हे खूप लक्ष देऊन ऐका. खेळ चालू झाला, चेंडूचा खेळ. भरतजी जोरात लाथ मारायचे, चेंडू जायचा रामरायापर्यंत, 2 हात दूर थांबायचा चेंडू. राम यायचे, हातात चेंडू उचलून घ्यायचे आणि भरताकडे फेकायचे. आलेल्या चेंडूला भरतजी जोरात लाथ मारायचे. मला माझ्या देवाचं प्रेम सांगायचंय, लक्ष देऊन ऐका. भरतजी जोरात चेंडू मारायचे पायानं, राम हातात उचलून घ्यायचे आणि फेकायचे. पुन्हा भरतजी पायानं चेंडू मारायचे. कोणीतरी बोललं, भरता एवढ्या जोरात पायानं चेंडू मारताय, जिंकायचंय का तुम्हाला? देवाला हरवायचंय? तुम्हाला जिंकायचं एवढ्या जोरात चेंडू मारता? भरतजी बोलले, मला जिंकायचंय म्हणून मी चेंडूला जोरात लाथ मारत नाही. या चेंडूला जोरात लाथ मारून परब्रह्म राघवापर्यंत मी पाठवतोय. पण हे एवढं फुटक्या नशिबाचं आहे, देवाच्या जवळ जातं 2 हात दूर थांबतं. असतात काही असे देवाच्या जवळ ढकलले तरी देवाच्या जवळ जात नाही, हातचा राखूनच राहतात, थोडेसे लांब राहतात. पण हे एवढं फुटक्या नशिबाचं आहे, देवाच्या जवळ जातं 2 हात दूर थांबतं. म्हणजे देवाच्या जवळ पाठवूनही देवापासून दूर राहतात, ते लाथाचेच मालक असतात. म्हणून मी याला लाथ मारतोय, हे जगाला सांगतोय की लाथाचे मालक आहे. देवाजवळ ढकलले तरी जात नाही. कथा कीर्तना तू किती सांगता, तो माळ घाला, संतांची सेवा करा, पंढरीची वारी करा, तरी काही लोकांना सुचतच नाही. सप्ताह चालू झाला की दरवाजे बंद करून झोपतात. मग लाथाचेच मालक आहेत. मग कोणीतरी बोललं, राघव भरतजी जशी लाथ मारतायत मग तुम्ही पण लाथच मारा. राम म्हटले, नाही मी लाथ मारणार नाही. म्हणे का? म्हणे माझा भरत संत आहे. संताच्या चरणाला स्पर्श करून जो माझ्याकडे येतो, भले तो माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकला, थकला, थांबला, तर मी त्याच्यापर्यंत चालत जातो, त्याला अलगद हातात उचलून घेतो. हाच माझ्या भगवंताचा प्रेमभाव आहे. यालाच म्हणायचं माझ्या विठोबाचा कैसा तर आईसा प्रेमभाव. की भगवान तिथे स्वतःचं देव पण बाजूला ठेवतोय आणि त्या भक्तावरती भरभरून कृपा करण्यासाठी देव स्वतः पुढे येतो. कुर्मदासजीचं उदाहरण आहे. कुर्मदास पैठण क्षेत्रावरनं पंढरपूर क्षेत्राला निघाले आणि लोटांगण घेत, हात नाही पाय नाही, लोटांगण घेत 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 लहुळ गावाच्या पुढे गेले. आता त्यांच्या लक्षात आलं आता मी जाऊ शकत नाही. पण घरून निघाल्यापासून एकच ध्यास, पांडुरंगाची भेट घ्यायची. एकादशी समोर आहे, आता पंढरपूर गाठू शकत नाही. कंठाशी प्राण आलेले आहेत, अंगात त्राण राहिले नाही. पैठण सोडल्यापासून अन्नाचा कण पोटात गेलेला नाहीये. आता कंठातून आवाज सुद्धा बाहेर निघत नाही. एकच ध्यास, ही गातो माय बापा पंढरीच्या राया, ही गातो माय बापा पंढरीच्या राया, ही गातो माय बापा पंढरीच्या राया,
साधारण कुर्मदास जाऊ शकत नाही. वारकऱ्यांची दिंडी निघाली. हो वारकरी बाबा, वारकरी चार दिशेला पाहताय, कोणी दिसत नाही. आणखी आवाज दिला, वारकरी बाबा खाली पहा, खाली तुमच्या पायाजवळ. धूळ मातीमध्ये माखलेला, रक्तबंबाळ झालेला, हातपाय नसलेला, कंठाशी प्राण आलेला तो पिंड, डोळ्यातले डबडबलेले अश्रू, ओठावरचा भाव, देवाला भेटण्याची पाहण्याची आर्तता. निरोप दिला, एकच विनंती. पैठण क्षेत्रावर निघालेला, हातपाय नसलेला हा कुर्मदास इथपर्यंत लोटांगण घेत आला. वारकरी बाबा आता जाऊ शकत नाही पंढरपूरला, देवाला माझा एक निरोप द्या. लहुळ गावाच्या बाजूला हातपाय नसलेला कुर्मदास पडलेला आहे, वाट पाहतोय तुमची. तुमचा सगळा सोहळा झाल्यानंतर वाटलं तर भेटायला या, तुमची वाट पाहतोय. वारकरी बाबा एकदा तुमचं दर्शन घ्या आणि एकदा या दीन कुर्मदासावरचं दर्शन. देवाला सांगा, तुझ वीण शिनवा, तुझ वीण शिनवा, खरं तर आपण भाविकासाठी पण टाळी वाजू सर्वजण. फार सुंदर. देवाला निरोप द्या माझा. भगवान परमात्मा सोहळा सोडून कुर्मदासाच्या भेटीसाठी लहुळ गावाला आले. हा भगवंताचा प्रेमभाव आहे, पण भक्ताची हाक तेवढी आर्त असली पाहिजे. माझ्या विठोबाचा कैसा आईसा प्रेमभाव. भगवान स्वतःच देव पण विसरतो. अर्जुनाचा गुरु झाला, पण त्या निमित्तानं तो कृष्ण म्हणते जगद्गुरु बनला. आपणची देव होय गुरु. भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो. अभंगाचं दुसरं चरण. पडिये देह बाबा पुरवी वादरा, पडिये पुरवी
नवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो, भक्ताचं अंतकरण जाणतो देव. एवढ्या चरणावर विशेष आपण चिंतन करू, कारण वेळ आपली संपत आलेली आहे. आणि हे दुसरं चरण तुम्हाला समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण सांगते मी, की भगवान भक्ताचं अंतकरण कसं वाचतो. प्रसंग रामायणाशी जोडलेला आहे. रामरायानं रावण मारला आणि राम अयोध्येमध्ये आले. खूप लोक भेटायला आले. सासरवाडीचं पत्र आलं, राघव 4-2 दिवस आरामासाठी या. राम काय आताचा जावाई नव्हते. हॅलो, आलो 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 नाही, हॅलो म्हणतायत ते. जावयाच्या संदर्भात एक म्हण आहे बा, दूर जवाई खुदा समान, गाव जवाई आधा और घर जवाई रिकामी जागा तुम्हीच भरा. मी काही बोलणार नाही आणि तुम्ही काही एकमेकाकडे पोट करू नका. तर कीर्तन झाल्यावर बोलू आपण आता. निलेश बाबा, अजून मरायला काही कळालं नाही, ते आपल्यातल्या आपल्यातच ठेवा आपण. तर राम काही आताचा जावाई नव्हते. राम बोलले नाही नाही, मी आत्ता चालून लगेच सासरवाडीला. पण सासरा सुद्धा तेवढा अधिकारी होता, विदेही राजा जनक. नाही राघव, मी सगळं समजून घेतो, तुम्ही फक्त 4 दिवसासाठी या. येताना सगळी वानर सेना घेऊन या. राम म्हटले बरं, एखादा डोक्याला ताप. येताना मी येणं ठीक आहे, पण सगळी वानर सेना, ही वानरं काही माणसं थोडीच आहेत, कशी कशी सांभाळली मला माहिती आहे. नाही नाही म्हणे राघव, त्यांना पण घेऊन या. कुठून बातमी लीक झाली काय कुणास ठाऊक, बातम्याच कशा लीक होतात तेच कळत नाही. आणि सगळ्या वानरांना कळालं, आपल्याला पण निमंत्रण होतं, पण राम आपल्याला नाही म्हणताय. सगळे वानर आले, भगवान हम भी आपका ससुराल देखना चाहते, हमें आने दो भगवान, आम्हाला येऊ द्या देवा, आम्हाला तुमचे सासरवाडी पाहायचे. राम म्हणतात नाही नाही, तिकडे सासरवाडीत कॉलर टाईट राहिली पाहिजे, उगी नको मानहानी व्हायला तिकडे. नाही नाही म्हणे देवा, आम्ही काहीच करणार नाही, आम्हाला येऊ द्या. तर राम नाही म्हणताय. मग त्यांनी वशिला लावला, बहुतेक वशिला तेव्हापासूनच आला असेल. त्यांनी वशिला लावला जामवंत काकाकडे, काका आम्हाला येऊ द्या ना, रामरायाची सासरवाडी पाहायची आम्हाला. काका बोलले, अरे आपली वानराची जात, खोड्या करताल, झाडं तोडताल, कुणाच्या घरावर चढताल, तिथं जाऊन गोंधळ घालताल, आपल्या देवाची मानहानी नको व्हायला. काका आम्ही तुम्हाला शब्द देतो, आम्ही एकही गोष्ट आगाऊ करणार नाही. तुम्ही बसले की आम्ही बसणार, तुम्ही उठले की आम्ही उठणार, तुम्ही जे करताल तेच आम्ही करणार. काका बोलले, मी विश्वास कसा ठेवू. म्हणे 2 दिवस आमची कवायत भरवा तुम्ही. शाळेतल्या पोरांचे नसते का कवायत, लेफ्ट राईट, आगे मुड पीछे, आगे बड पीछे मुड, हे जे असतं ना, ते 2 दिवस रोज प्रॅक्टिस. हात पुढे घ्या, सगळ्यांनी घेतले, बसा, बसले, उठा, उठले, स्टँड अप, सिट डाऊन, हे सगळं चाललेलं. काका म्हटले, अरे वानरातला हा गुण आपण पाहिलाच नाही आतापर्यंत. किती छान वानर आहे ती, जे आपण करू तेच करताय. काका तुम्ही बसले की आम्ही बसणार, तुम्ही उठले की आम्ही उठणार, एकही गोष्ट आम्ही तुम्हाला तुमच्या व्यतिरिक्त करणार नाही. मग काकानं रामरायाला सांगितलं, देवा यांना घ्यायला काही हरकत नाही, तुम्ही निश्चिंत राहा. काका विचार करा, काहीच काळजी करू नका. जामवंत काकांनी शब्द दिला. रामाचा रथ पुढे, काकाचा पाठीमागे. काका पाठीमागे, सगळी वानरसेना काकाच्या पाठीमागे. एका हाताचं अंतर ठेवून निघाले. लेफ्ट राईट. काकाचा जो हात पुढे तोच सगळ्यांचा हात पुढे. जो पाय काका टाकतील तोच पाय सगळ्यांचा पुढे पडणार. काका शिंकले की शिंका नसताना सगळे शिंकणार. काका खोकलले की खोकला नसताना सुद्धा सगळे खोकलणार. काकाने कान खाजवला की खुजली नसताना सगळे कान खाजवणार. काकाने इकडे पाहिलं की सगळे इकडेच पाहणार, कारण नसताना सुद्धा. कारण जे काका करणार ते सगळी वानरं करणार. रामाला सोडून यांनाच पाहायला गर्दी झाली. काय वानरं शिस्तीतली आहेत, अरे काय भारी वानरं आहेत. आणि मग जनकपूरला रथ आला. जनकजी स्वागत आला. जनकजी म्हणतात, वा वा वा, असली शिस्तबद्ध सेना होती, म्हणून तर माझ्या जावाईनं रावण मारला.
गेला. राम म्हटले बरं आहे का आता मी प्रताप केला तर कुणीकडेच गेला. आणि कौतुक वानरांचं चाललंय. राम म्हणतात मनात ठीक आहे असू दे, यांचं का कौतुक होईना पण हे असेच व्यवस्थित सुखरूप वापस जावेत, इथं काही यांनी पराक्रम गाजवू नये असं मनात राम म्हणतात. मग रामाचे पाय धुतले, सगळ्या वानरांचे पाय धुतले.